मंडळी, भारत देशातल्या सर्व आमदार आणि खासदारांचा 1 वर्षाचा पगार आणि सर्व सरकारी सुविधा एका झटक्यात बंद केल्या तर असे भारतात होणे शक्य नाही। पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य नागरिकांना एक आवाहन केलं की पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करा, जेणेकरून बाजारातील किमती स्थिर राहतील आणि अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल। पंतप्रधानांचे हे आव्हान देशहितासाठी नक्की आहे, पण याची सुरुवात सर्वसामान्य लोकांपासून होण्याऐवजी देशाच्या लोकप्रतिनिधींपासून का व्हायला हवी, तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून एक आवाहन केलं की वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी सामान्य जनतेने पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा, म्हणजे इंधनाची बचत करावी। देशाच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी जनतेने नेहमीच साथ दिली आहे, मग ती नोटबंदी असो किंवा कोरोनाचा काळ। पण आता याच जनतेच्या मनात एक भावना निर्माण झाली की जर कष्टाचा आणि त्यागाचा सल्ला आम्हाला दिला जातो तर त्याची सुरुवात या देशाच्या लोकप्रतिनिधीपासून का होऊ नये। कारण संपूर्ण भारतातील खासदार आणि आमदारांवर होणाऱ्या खर्चाचा विचार केला तर हा आकडा केवळ काही कोटींमध्ये नसून तो हजारो कोटींच्या घरात जाणार आहे। याच महागाईच्या विरोधात लढण्यासाठी देशातील सर्व आमदार आणि खासदारांचा 1 वर्षाचा पगार पूर्णपणे थांबवण्यात यावा। जनसेवा हे त्यांचं व्रत असेल तर या कठीण काळात पगार न घेता काम करून नेत्यांनी आपला आदर्श सिद्ध करावा। एवढेच नाही तर या आमदार खासदारांच्या घरामध्ये जे किलोने सोने जमा आहे ती संपत्ती राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी। यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जी ताकद मिळेल ती कोणत्याही कर्जापेक्षा मोठी असेल। तसेच एका मंत्र्याच्या गाडी मागे धावणाऱ्या 10 ते 20 गाड्यांचा ताफा हा इंधनाचा अतोनात वापर आहे। जनतेची मागणी आहे की हा ताफा तातडीने कमी करून फक्त 2 गाड्यांवर आणला पाहिजे। याही पुढे जाऊन लोकांचे काही गंभीर प्रश्न आहे। नेत्यांना विमान प्रवासाच्या मोफत सुविधा आणि अभ्यासाच्या नावाखाली होणारे महागडे परदेश दौरे कशासाठी? हे परदेश दौरे आणि सरकारी खर्चाने होणारी फिरस्ती आता थांबली पाहिजे। वीज बिलाच्या चिंतेने सामान्य माणूस अंधारात राहतो, पण नेत्यांच्या बंगल्यावर हजारो युनिट वीज मोफत जळते। त्यांना मिळणारी मोफत वीज, मोफत घरे आणि त्यांच्या दिमतीला असणाऱ्या सरकारी कामगारांचा फौजफाटा ही प्रथा आता बंद करण्याची वेळ आली। अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या देशात जे खासदार आणि आमदार आहेत त्यांच्यावर होणारा खर्च ऐकायला साधा वाटत असला तरी तो प्रचंड मोठा आहे। भारतात जवळपास 788 खासदार आणि 4000 पेक्षा जास्त आमदार आहेत। या सर्वांना दरमहा पगार दिला जातो, जो राज्याप्रमाणे कमी जास्त असतो। पण गंमत अशी आहे की या पगारापेक्षा त्यांना मिळणाऱ्या भत्त्याचा आणि सुविधांचा खर्च कितीतरी जास्त आहे। एका खासदाराचा पगार आणि विविध भत्ते मिळून महिन्याला जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात। पण त्यासोबतच त्यांना राहण्यासाठी दिल्लीत मोठे बंगले दिले जातात, ज्याचे भाडे त्यांना भरावे लागत नाही। त्यांना वर्षाला 34 वेळा मोफत विमानाने फिरता येते। रेल्वेचा प्रवास तर त्यांच्यासाठी आणि त्यांच्या जोडीदारासाठी कायम मोफत असतो। या सर्वांचे बिल आपण आपल्या खिशातून भरतो। आमदाराच्या बाबतीतही तेच आहे। जर आपण या सर्वांच्या पगाराचा आणि पेन्शनचा हिशोब लावला तर दरवर्षी आपण आपल्या खिशातून हजारो कोटी रुपये केवळ त्यांच्या पगारावर खर्च करतो। याशिवाय मंत्र्यांच्या मागे पुढे धावणाऱ्या 10 ते 20 गाड्यांचा ताफा, त्यातलं इंधन, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले शेकडो पोलीस आणि त्यांच्या घरावर काम करणारे सरकारी नोकर चाकर यांचा खर्च जोडला तर हा आकडा डोळे पांढरे करणारा निघतो। जर तुमच्या मागणीप्रमाणे या सर्वांचा पगार आणि या अवढव्य सुविधा केवळ 1 वर्षासाठी बंद केल्या तर सरकारी तिजोरीत किमान 5 ते 7 हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते। हा पैसा इतका मोठा आहे की त्यातून देशातली महागाई कमी करण्यासाठी किंवा पेट्रोल डिझेलवरची सूट देण्यासाठी सरकारला मोठी मदत होईल। जेव्हा सरकारकडून सामान्यांना इंधन जपून वापरण्याचा सल्ला दिला जातो तेव्हा या नेत्यांच्या गाड्यांचा ताफा आणि मोफत वीज बंद झाली तर तो पैसा खऱ्या अर्थानं देशाच्या कामात येईल। जेव्हा या देशातील आमदार आणि खासदार या सर्व मोफत सुविधांचा त्याग करतील तेव्हाच देशाला खऱ्या अर्थानं आर्थिक शिस्त लागेल। जनतेचे प्रशासनाला हे सांगणं आहे की तुम्ही फक्त या काही गोष्टी करून दाखवा, नेत्यांच्या या अवढव्य खर्चाला कात्री लावा। जर नेत्यांनी असा साधेपणा स्वीकारला तर या देशातील जनता स्वतःहून बाकी सर्व गोष्टी ऍडजस्ट करेल आणि देशाच्या प्रगतीसाठी खंबीरपणे पाठीशी उभी राहील। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? आपल्या सर्वसामान्य लोकांच्या टॅक्सच्या पैशातून नेत्यांना मोफत दिल्या जाणाऱ्या सुख सुविधा बंद करायला हव्या का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।